आपल्या विजयामध्ये निश्चितपणे आपला विजय तर होणारच होता. मागच्या वेळेस तुम्हाला निश्चितपणे पूर्ण ताकद, याही वेळेस ताकद तुम्हाला दिली. आणि अण्णा म्हणल्याप्रमाणे अजून पुढेही जरी काही झालं तरी निश्चितपणे हा शिवसैनिक तुम्हाला ताकद कायम देतच या ठिकाणी राहील. फक्त एक विनंती आहे, या शिवसैनिकाला वाड्यावरती सोडू नका. त्यांना विश्वासात घ्या, त्यांना निश्चितपणे मदत करा. आता मी आहे सांगायला त्यांना, आणि तो ऐकणारे पैकी आहेत, त्यामुळे ते ऐकतील आणि आपल्या सैनिकाला निश्चितपणे न्यायही देतील अशा प्रकारची भावना, ही शिवसैनिकाची भावना मी त्यांच्या समोर या ठिकाणी ठेवतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अत्यंत मला माहित आहे माझं नाव तर होतंच मंत्रिमंडळात, पण माझ्या अगोदर नारायणराव कुचेचं नाव त्या ठिकाणी चालू. आतली मला पूर्ण खबर, वरिष्ठ पातळीवर बोलतो, नेत्यांशी बोलतो. परंतु आता एक आमचे संजय सावकारे मध्ये आले आणि त्यामुळे नारायणरावचं नाव कटलं. माझ्यामध्ये एक कारण माझं नाव कटलं. पण आता पुढच्या 2.5 वर्षामध्ये नारायणराव असं होऊन द्यायचं नाही. या बाजूना तुम्ही आणि त्या बाजूना मी, असं करून आपण निश्चितपणे जालना जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. नारायणरावने ज्या काही भावना अण्णांच्या विषयी व्यक्त केल्या, अण्णाला या सर्व गोष्टीची भावना कल्पना आहे आमच्या मनात काय आहे. अण्णा निश्चितपणे विधान परिषदेवर जावे, अण्णाने जिल्ह्याचं नेतृत्व करावं, ही तर आमच्या मनातली इच्छा आहे, प्रामाणिकपणे इच्छा आहे. आम्ही परिवाराच्या पलीकडे त्यांना आम्ही मानत नाही. आमच्या परिवारात ते मोस्ट ज्येष्ठ आहेत. त्यामुळे निश्चितपणे एवढा आनंद तुम्हाला आम्हाला निश्चितपणे अण्णाच्या निवडीला होणार आहे. तो आनंद सुद्धा निश्चितपणे तुम्हाला आम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं होईल. आणि त्यासाठी नारायणराव आणि मी जिथं जिथं बांधता येईल, जिथं जिथं अजितदादावर धरता येईल तिथं धरू आणि अण्णाच्या पत्रामध्ये या ठिकाणी विधान परिषद टाकायलाच लावू. हा अगर निश्चित आम्ही या ठिकाणी धरूया. आज मी भाऊसाहेब मी आभारी आहे. तर या परिवाराशी माझं एक वेगळं नातं आहे. आजचं नातं नाही, गेल्या अनेक वर्षाचं नातं. हे निश्चितपणे हा परिवार जोपासतो. भाऊसाहेबांनी सांगितलं की तिसरी पिढी आदित्यच्या माध्यमातून, तिसरी पिढी या मंचावरती उभा आहे. खरं तर हे आमचं सौभाग्य आहे की आमच्यासाठी 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या काम करतात. त्यातलं हे गुढी परिवार, गुढी कुटुंब आहे. या कुटुंबाने कधीच मला अंतर या ठिकाणी दिलं नाही. आणि त्यामुळे निश्चितपणे या परिवाराचा आता मी ऋण व्यक्त करता करता निश्चितपणे सांगेन की निश्चितपणे निष्ठा ही निश्चितपणे या परिवारातून या ठिकाणी शिकली पाहिजे. निष्ठा ताकदीने, अत्यंत ताकदीने हा परिवार आमच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहिलेला मी बघतो. आणि माझ्या भात्यातले हे बाण निश्चितपणे जे काही बाण माझ्या भात्यामध्ये, त्यातला भाऊसाहेब भोगे नावाचा एक बाण, तो निश्चितपणे अत्यंत कारगर बाण आमच्या भात्यातला बाण या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.